इयत्ता 6वी, कविता 11वी. माझ्या आज्यानं पंज्यानं. आता आपण पुढील कडवे अभ्यासूया. माझ्या आज्यानं पंजानं रोज इनल्या र बाजा. माझ्या आज्यानं पंजानं रोज इनल्या र बाजा. येतो दमून रे घाळ्या पाठते कवितो राजा. येतो दमून रे घाळ्या पाठते कवितो राजा. माझ्या आज्यानं पंजानं. या कडव्यातून कवीने आपल्या पूर्वजांविषयी भावनात्मक मत मांडले आहे. कवी म्हणतात, आपल्या आजोबा पणजोबांनी रोज म्हणजेच नित्य नेमाने बाजा विणल्या. बाजा म्हणजे काय बरं? खाटा. अगदी बरोबर. आपल्या पूर्वजांनी दोऱ्या वळून खाटा विणल्या. म्हणून दिवसभर राब राब राबून कष्ट करून आलेला शेतकरी राजा त्या खाटावर घामाने ओली पाठ टेकवून विसावा घेऊ शकतो. म्हणजे या कडव्यातून कवीला सांगायचे आहे की आज आपण जे काही हे सुख वैभव भोगत आहोत त्यासाठी आपल्या पूर्वजांनी खूप काबाड कष्ट केलेले आहेत. आता आपण पुढील कडवे अभ्यासूया. माझ्या आज्यानं पंजानं रोज वळल्यात काण्या. माझ्या आज्यानं पंजानं रोज वळल्यात काण्या. तुझ्या दुभत्या म्हशीला रोज बांधया दावण्या. तुझ्या दुभत्या म्हशीला रोज बांधया दावण्या. माझ्या आज्यानं पंजानं. पुढे कवी म्हणतो की आपल्या पूर्वजांनी रोज काण्या वळल्यात. काण्या म्हणजेच गोठ्यात जनावरांना बांधण्यासाठी वळलेल्या दोऱ्या. कवी पुढे म्हणतो की आपल्या आजोबा पणजोबांनी दुभत्या म्हशी दावणीला बांधण्यासाठी अशा या दोऱ्या विणून तयार केल्या आहेत. तुम्ही मला सांगा, दुभत्या म्हणजे काय? दुभत्या म्हणजे दूध देणाऱ्या. अगदी बरोबर. अशा या दुभत्या म्हशीला दावणीला बांधून ठेवता आले. म्हणूनच आपल्या घरात दूध दुभते मिळाले. म्हणजेच जे भरभरून दूध आपण प्यायलो ते आपल्या पूर्वजांमुळेच शक्य झाले आहे. आता आपण कवितेचे शेवटचे कडवे अभ्यासूया. माझ्या आज्यानं पंजानं पोर घातली साळला. माझ्या आज्यानं पंजानं पोर घातली साळला. कष्टकऱ्याच्या जिण्याला दिस सोनियाचा आला. हाय दिस सोनियाचा आला. माझ्या आज्यानं पंजानं. या कवितेच्या शेवटच्या कडव्यात शेतकऱ्यांची समृद्धी कशामुळे आली आहे याचे वर्णन आढळून येते. कवी म्हणतात की आपल्या आजोबांनी पणजोबांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि भविष्यामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखले आणि त्यांची पुढची पिढी त्यांनी शाळेत जाऊ दिली. ज्ञानार्जन करून ती पिढी सुशिक्षित झाली आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत झाली. आज शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जे बदल झाले, जी समृद्धी आली, ती त्याच्या पूर्वजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि मेहनत करून पुढच्या पिढीला शिक्षण दिले म्हणूनच हे शक्य झाले. अशा प्रकारे आपण माझ्या आज्यानं पंजानं या कवितेतून आपल्या पूर्वजांनी केलेल्या अपार कष्टांचं वर्णन आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना कवीने आपल्या बोलीभाषेतून व्यक्त केली आहे.